महाराष्ट्राच्या राजकारणात पवार हे फक्त एक आडनाव नाही, तर ते एक स्वतंत्र राजकीय विद्यापीठ आहे. पण गेल्या काही दिवसात या विद्यापीठाचे दोन नवे अध्याय समोर आले आहेत. एकीकडे अजित पवारांच्या अपघातावरून निर्माण झालेले संशयाचे काहूर आणि दुसरीकडे बारामतीच्या गादीसाठी सुरू झालेली नवीन वारसा लढाई. आपण आज या घटनांच्या मागचे राजकीय नरेटिव्ह समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सुमलेश आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र संवाद. अजित पवारांच्या निधनानंतर सर्वात मोठा प्रश्न होता तो त्यांच्या समर्थकांच्या सहानुभूतीचा धनी कोण. इथेच एंट्री होते आमदार रोहित पवारांची. रोहित पवार हे केवळ अपघाताची चौकशी मागत नाहीयेत, तर ते एक विशिष्ट पॉलिटिकल स्पेस व्यापत आहेत. रोहित पवारांनी ज्या पद्धतीने व्हीआरएस कंपनी, डीजीसीए आणि थेट केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, त्यामागे एक दीर्घकालीन रणनीती दिसत आहे. जर अजितदादांच्या कुटुंबातील इतर सदस्य, उदाहरणार्थ सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार हे संयमित भूमिका घेत असतील, तर रोहित पवारांचे आक्रमक होणे हे त्यांच्या गटाला न्यायासाठी लढणारा एकमेव वारस म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे का? यामुळे अजितदादांचे कट्टर समर्थक आज रोहित पवारांच्या मागे उभे राहत असताना दिसत आहेत. आता वळूया तांत्रिक बाजूकडे. कोणत्याही मोठ्या नेत्याचा अपघात होतो तेव्हा यंत्रणा वेगाने हलतात, पण या प्रकरणात रोहित पवारांना एफआयआर साठी पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. डीजीसीएने कंपनीच्या केवळ 4 विमानावर बंदी घातली. हा निव्वळ योगायोग आहे की धुळपेक? कारण याच मॉडेलचा अपघात 2023 मध्येही झाला होता. पोलिसांनी तक्रार घेण्यास दिलेला नकार आणि सीआयडी तपासाची संथ गती याकडे रोहित पवार राजकीय दबावाचा पुरावा म्हणून पाहत आहेत. सत्तेत असूनही आपल्या नेत्याच्या मृत्यूची चौकशी होत नसेल, तर कार्यकर्त्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा विरोधी गटाचा मुख्य उद्देश आहे. अपघाताच्या धक्क्यातून सावरत असतानाच बारामतीत सत्तेचे नवीन केंद्र उदयास आले आहे. सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि बारामतीच्या संभाव्य आमदार आहेत. एकेकाळी शरद पवारांनी ज्यांना बाहेरचे पवार म्हटले, आज त्याच सुनेत्रा पवारांच्याकडे पक्षाची सर्व सूत्रे आहेत. 85 वर्षीय शरद पवारांच्या पवार साम्राज्याला मिळालेले हे सर्वात मोठे आव्हान आहे. जर बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार बिनविरोध जिंकल्या, तर शरद पवारांचा आपल्याच बालेकिल्ल्यातील प्रभाव नाममात्र उरेल. यामुळे बारामतीचे राजकारण आता काका विरुद्ध पुतण्यावरून काकी विरुद्ध पुतण्याकडे सरकताना दिसत आहे. या संपूर्ण खेळात रोहित पवार यांच्या मागे एक अदृश्य हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रोहित पवारांना पुढे करून शरद पवार हे अजितदादांच्या गटातील नेत्यांना म्हणजे सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत का? जेणेकरून विलिनीकरणाच्या वेळी शरद पवारांचे पारडे जड राहील. मित्रांनो, हे राजकारण केवळ एका अपघातापुरते मर्यादित नाही. हे राजकारण आहे लेगसी, म्हणजे वारसा कोणाचा यावर शिक्कामोर्तब करण्याचे. रोहित पवारांचा संघर्ष त्यांना भविष्यातील मोठा चेहरा बनवणार की सुनेत्रा पवारांची सत्ता पवारांच्या राजकारणाची नवी दिशा ठरवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तुम्हाला काय वाटते? रोहित पवारांचे आरोप हा राजकीय स्टंट आहे की न्यायासाठी दिलेली झुंज? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांच्या सोबत शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.